नमस्कार. आज होता महानवमीचा दिवस, म्हणजेच आज घटस्थापनेचा 9वा दिवस असून आज घट उठवायचे होते. तेच इथे मी घट उठवून तळीभंडार करत होतो. मल्हारही पाहू शकतात, छान अशी तळी भरतो. त्याला फार आवडतं हे सगळं करायला. त्या दिवशी पुरणाचा नैवेद्य करून मंदिरात देवाला घटाला नैवेद्य अर्पण करून आपण इथं घट उठवतो. आणि मग दुसरा दिवस होता तो दसऱ्याचा. छान गाडीची पूजा झाली, सरस्वती पूजन झालं. इथे मल्हारसुद्धा सरस्वतीचं पूजन करत होता, मस्त वक्रतुंड म्हणत होता आणि त्याच्या पद्धतीने त्याची पूजा छान चालू होती आणि त्याचा आम्ही छान असा आनंद घेत होतो. दसऱ्याच्या निमित्ताने आज छोलेची भाजी, चपाती, खीर, आळूची वडी आणि भात असा मी छान असा बेत केला होता. नंतर आम्ही गेलो मंदिरात, तर तेव्हा तिथे पालखी काढण्याचं काम चालू होतं. थोड्याच वेळात पालखी निघणार होती आणि हे आमच्या घरासमोर पालखीचं आगमन झालं होतं. इथे पालखीची पूजा करत होत्या. आमच्या घरासमोर पालखी आली की आम्ही तिथे छान औक्षण करतो, पूजा करतो आणि छान रांगोळी काढतो. इथे मल्हारसुद्धा पालखीच्या समोर छान मस्त नाचत होता. त्यानंतर आमच्या घरासमोरून इथून पालखी पुढे प्रस्थान झाली. मग आम्ही औक्षण केलं मल्हारच्या बाबांचं आणि मल्हारचं मी औक्षण केलं छान असं. आणि ते माझ्या सासूबाई मला सांगत होत्या की काय म्हणायचं असतं औक्षण करताना, आणि असं छान आनंद घेत आम्ही औक्षण करत होतो. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी घरातल्या पुरुष मंडळींना औक्षण करून सोनं देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि हे पाहिजे तेच चालू होतं. ते सगळं झालं आणि मग आम्ही सुद्धा इथे मल्हार पण माझ्याकडून औक्षण करून घेत होता. हे पहा कसा गोड बसलाय. त्याला हे सगळं करायला फार आवडतं. अगदी गुलालात सगळे माखून निघाले. ते आमच्या गावची परंपरा आहे की दसऱ्या दिवशी संध्याकाळी भरवनाथांची आणि जोगेश्वरी मातेची पालखी निघते. संपूर्ण गावात ती पालखी प्रदक्षिणा घालते आणि हे सगळेजण गुलालात छान भरून आले होते, माखून आले होते, मस्त पालखीचा आनंद घेऊन आले होते. इथे आम्ही सुद्धा पालखीसोबत फोटो काढले, औक्षण केलं, दर्शन घेतलं आणि हे असा उत्साहात आणि आनंदात साजरा झाला आमचा दसरा.